नमस्कार, आपलं धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे। मराठा क्रांती मोर्चा धुळे जिल्हातर्फे दिनांक 9/1/18 रोजी संध्याकाळी 12 जानेवारी रोजी मराठा क्रांती महामोर्चा व सर्व जाती धर्मातील शिवप्रेमींनी गालबोट लागण्याची शक्यता म्हणून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। आता पाहूया आपल्या पडद्यावर सविस्तरपणे बातमीपत्र। 12 जानेवारी रोजी मराठा क्रांती महामोर्चा व सर्व जाती धर्मातील शिवप्रेमी नागरिकांच्या सह निघणाऱ्या मोर्चाला भारतीय संविधान संरक्षण समिती व त्याच्या कार्यकर्त्यांकडून गालबोट लागण्याची शक्यता आहे, म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। सर्व जाती धर्मातील शिवप्रेमीकडून शांतता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। हा मोर्चा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वापरण्यात आलेल्या अपमानास्पद भाषा, धुळे शहराच्या शांततेसाठी, गुंडगिरीमुक्त धुळे शहरासाठी, अवैध धंदेमुक्त धुळे शहरासाठी, महिला भगिनींच्या रोजच्या होणाऱ्या छेडखानी प्रकाराच्या मुक्तीसाठी, धुळे शहरातील पोलीस प्रशासनाची संशयास्पद भूमिका या सर्व विषयांसाठी या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। हा मोर्चा सर्व समाजाचा आहे, कुठल्याही जाती धर्माविरुद्ध व सरकारविरुद्ध नसून काही उद्रेकी समाजकंटकांविरुद्ध तीव्र आयोजित करण्यात येत आहे। हे निवेदन देताना मनोजभाऊ मोरे, साहेबराव देसाई, अतुलभाऊ सोनवणे, भोलाभाऊ वाघ, रणजितराजे भोसले, राजूभाऊ इंगळे, संजय बगदे, सुमित पवार, नैनेश साळुंके, राहुल गायकवाड, वीरेंद्र मोरे, भाऊसाहेब पवार, जितू मराठे, डॉक्टर संदीप पाटील, अमोल पाटील, गौरव पवार, दीपक रोदळ, ललित खोरके, रवी कोरे, छोटू मराठे, संदीप शिंदे, रजनीश निंबाळकर, सुयोग मोरे आदी हे निवेदन देताना हजर होते। दर्शा मारून रोड चेंज केलेले पासून ते तुम्ही जे दिलं मला ते पेन ड्राइव्ह मध्ये दिलं त्या मोर्चाचा रूट चेंज केलाय। दुपारी 1:15 वाजता अजंता हे असतो मुस्लिम धर्मियांची तिथे मशीद आहे आणि मोर्चा त्याच बाजूने गेला घोषणा देत हे करत उद्या म्हणजे हा वेगळा ते वेगळं म्हणजे कोणत्या प्रवृत्तीला कोणतं काय करायचं हे आपण समजू शकता त्या मार्गात। जर मोर्चाचा रूट टावर बागकडनं दिलेला होता तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडनं आग्राकडनं मोर्चा न्यायला जाऊ द्यायला नाही पाहिजे होता ना, पोलीस पोस्टिथे लढवायला पाहिजे होतं ना। जर तुम्हाला ते टावर गार्डन कडून असा होता तो मुद्दा महाराजांच्या पुतळ्याकडनं असा नाही, म्हणजे कोणती प्रवृत्ती काय करते या शहरामध्ये, शहर शांत ठेवायची सगळी आमच्या मराठा क्रांती मोर्चाची तयारी आहे आणि जर कुठली प्रवृत्ती असं करत असते चुकीचं। एसपी असतील, पोलीस स्टेशनचे जे पी साहेब, काही पोलीस स्टेशन म्हणजे ना शोलेतल्या गब्बर सिंगचे अड्डे होऊन गेले, मस्त पैसे गोळा करून आणायचे संध्याकाळी वाटे पाडायचे आणि लुटून आणलं जात अशी परिस्थिती आहे आणि फार भयान प्रकार चालले। आता काही जाऊ द्या एखादी माहिती त्यांना जाऊ द्या, लगेच ते त्यांनीच लोकांना माहिती द्यायच्या गोष्टीची अशी परिस्थिती पोलीस स्टेशन मध्ये। सक्षम अधिकारी मागवा साहेब नाही, ते आपलं शहर आहे ना म्हणजे तोफीच्या तोंडी येऊन गेलेलं आहे। भारतीय संविधान संरक्षण समितीचे जे पदाधिकारी आहेत सगळे त्यांच्यावर टाकावी। 3-4 दिवसापासून साहेब आम्ही बघतोय शहरामध्ये दारू पिऊन गुंड अशा हत्यारे घेऊन मोटरसायकलवर 20-25 ते गावात फिरतायत साहेब आणि आमच्या लोकांना शोधतायत। हे बरोबर नाही साहेब। आम्ही पोलिसांनाही म्हणजे परदेशी साहेबांशी बोललो, परदेशी साहेबांनी आदल्या दिवशी आमच्या मीटिंगच्या आदल्या दिवशी त्यांनी सांगितलं की तुम्ही पब्लिक प्लेसला मीटिंग घेऊ नका। रात्री 12 वाजता आम्हाला उठून त्यांनी नोटिसा दिल्या। आम्ही त्यांना सांगितलं की ही मीटिंग घ्यायला लागेल, त्याच्याशिवाय हा स्फोट नाही तर फार मोठा होईल। मीटिंग घेतली, शांततेने मीटिंग झाली। आज आम्ही सर्व मराठा क्रांती मोर्चाच्या आणि सर्व धर्मीय सर्व समावेशक असा मोर्चा दिनांक 12 जानेवारी या दिवशी निघणार आहे। त्या मोर्चासाठी या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला आलो होतो। या शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून हे शहर धगधगत आहे आणि त्याचा केव्हा काय होईल, काय स्फोट होईल हे आपण सांगू शकत नाही।
या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना तेच सांगितलं की या शहरामध्ये जी अप्रवृत्ती जन्माला आलेली आहे त्याचा नायनाट झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी पोलीस प्रशासनामध्ये जे सक्षम अधिकारी असले पाहिजे त्या अधिकाऱ्यांनी या शहरावरती वचक ठेवला पाहिजे. गुंडगिरीमुक्त शहर हे धुळे शहर झालं पाहिजे अशी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे मागणी केलेली आहे. आणि आम्ही कुठल्या धर्माविषयी कुठल्या जातीविषयी हा मोर्चा काढत नसून एक वाईट प्रवृत्तीच्या विरोधात हा मोर्चा आम्ही काढत आहोत. मराठा समाज याच्या अगोदरही जो 14 लाखाचा मोर्चा निघाला धुळे शहरामधून, कुठे एक साधी एक गाडीचा जो मिरर असतो तो देखील फुटला नाही. आणि या 2 दिवसामध्ये या शहरामध्ये असंख्य सराफ बाजारामधले असंख्य दुकानं, स्त्रियांकडे बघून जे अश्लील हावभाव करणं, असे असंख्य प्रकार, विद्यार्थिनींशी छेडखानी करणं, कॉलनी भागामध्ये जाऊन गुंड प्रवृत्तीचे जे नालायक लोक होते त्यांनी दगडफेक केली, काही पोरांना टार्गेट करून मारण्यात आलं, घरात घुसून मारण्यात आलं. ह्या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही हा मोर्चा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान यांनी या ठिकाणी त्या दिवशी केलेला आहे. आम्ही ती क्लिप पण दिलेली होती माननीय जिल्हाधिकारी साहेबांना, त्यांनी ती SP पण दिलेली होती, परंतु SP साहेबांनी ते मान्यच केलं नाही. ज्यावेळेस त्यांच्या आपल्या बहुजन समाजाचा कालच्या दिवशी SP-कडे ते गेले की आम्हाला क्लिप दाखवा आंबेडकरवादींनी, तर त्यावेळेस त्यांनी ती क्लिप दाखवली गेली पाहिजे होती. परंतु या ठिकाणी आम्हाला संशय वाटतोय की SP साहेब कुठेतरी हा विषय ताणून धरण्याच्या परिस्थितीमध्ये दिसत आहेत. म्हणून आम्ही अगोदर या ठिकाणी निषेध पण करतो आणि जे दोषी असतील त्यांना तात्काळ, अजूनही वेळ आहे, त्या तारखेपर्यंत तुम्ही 12 तारखेपर्यंत सर्वांना अटक केली पाहिजे. ज्या CCTV फुटेज असतील आग्रा रोडचे ते चेक करा, त्याच्यामध्ये जे लोक दोषी असतील त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. आणि ज्या मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे त्यांनी सांगितलं की 4-5 गाड्या फुटल्या, त्यांचं आम्ही नुकसान भरून द्यायला तयार आहोत. परंतु शहरामध्ये असंख्य ठिकाणी यांनी नुकसान केलेलं आहे, बसेसचं नुकसान केलेलं आहे. या सर्व गोष्टींचं यांच्या प्रॉपर्टीवरती बोजा टाकून जी सर्व मालमत्ता यांची सीज करण्यात यावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत. आणि सर्व धर्मीय सर्व जातीय समाज बांधवांना हात जोडून विनंती आहे, जर तुम्हाला भविष्यामध्ये हे शहर शांततेने आणि चांगल्या सुस्थितीमध्ये आणायचं असेल तर ह्या मोर्चामध्ये प्रत्येकाने सर्व द्वेष, सर्व राजकीय पुढाऱ्यांनी बाजूला ठेवून प्रत्येक पक्षाच्या सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी या ठिकाणी या मोर्चामध्ये सामील व्हावं, सर्वांनी आपापल्या परिवारासह यावं अशी या ठिकाणी विनंती करतो.